काँग्रेसचे नेते आहेच तर आपण पाहतोय की अधिवेशनाचा आज पहिला दिवस आहे. म्हटलं दोन्ही सभागृहाला विरोधी पक्षनेतेपद नाहीये. कशी भूमिका असणार आपली? नाही काय पहिलं अधिवेशन आहे, तिसरं चाललेलं आहे. त्याला विरोधी पक्षनेतेपद कशासाठी आहे? हे कोणाला मिळवायसाठी नाही. जशी सरकारचा मुख्य असतो मुख्यमंत्री, विरोधकांचा एक प्रमुख असावा आणि समन्वयाने महाराष्ट्राला पुढे नेण्यासाठी विरोधी आणि सत्ताधारी या दोघांचाही समन्वयातून महाराष्ट्राची प्रगती व्हावी. सरकार काही चुकत असेल तर त्याला लक्षात आणून देण्याचं काम, निदर्शनास आणून देण्याचं काम विरोधी पक्षाचं असतो. सरकारच्या धोरणावर योग्य रीतीनं धोरण आखलं जातं की नाही, योग्य रीतीनं सरकार काम करतं की नाही, आणि काही इश्यूवर महाराष्ट्राच्या दोघांचं म्हणणं ऐकून महाराष्ट्राला कसं प्रगतीकडे नेता येईल हा त्यामागचा उद्देश असतो. पण मनमानी कारभार करून महाराष्ट्र लुटून खाण्याची इच्छा असेल तर करणार नाही. त्यांना वाटतं की भीती वाटत असेल की हे विरोधी पक्षनेतेपद दिलं तर आमच्या सगळ्या पापावर सगळं पाप आमचे उघळे होतील, त्यांना भीती वाटत असेल तर ते देणार नाहीत. आणि जर सच्चा कारभार करून त्यांच्यामध्ये काही प्रामाणिकपणा असेल तर देतील. त्यामुळं आम्ही एवढंच म्हणतो की संविधानिक पद आहे आणि संविधानिक पदावर पद खाली ठेवणं याचा अर्थ स्पष्ट आहे की यांना लोकशाही मान्य नाही, हा त्याचा अर्थ निघतो. अध्यक्षांनी एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.